नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामधील 15वा लेसन, ज्याचं नाव आहे ध्वनी. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यापूर्वी 4 सेशन बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण ध्वनीची निर्मिती कशी होते त्याच्याविषयी जाणून घेतलेला आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं म्युझिक आपण बघितलेलं आहे. म्युझिशियन जे असतात ते कशा प्रकारे म्युझिकची निर्मिती करतात त्याच्याविषयी सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या स्वरयंत्राचं कार्य कसं चालतं, ज्याच्यामध्ये फुफ्फुसांमार्फत हवा बाहेर पडते आणि लॅरिंग्सवर म्हणजे स्वरतंतू जो आहे तिथे एक स्लीट असते. त्या स्लीट मधून ती हवा बाहेर पडल्यानंतर ती तोंडावाटे बाहेर येते आणि तोंडावाटे बाहेर येत असताना मध्ये येणारी जीभ, दात आणि ओठांच्या मार्फत त्याच्यामध्ये ध्वनीची निर्मिती होते आणि आपण वेगवेगळे शब्द बोलत असतो. त्याचप्रमाणे आपण विद्यार्थी मित्रांनो आपण आधी पाहिलेलं आहे की ध्वनी आपल्या कानापर्यंत पोहोचतो कसा, म्हणजेच कॉम्प्रेशन आणि रेअरफेक्शन म्हणजे संपीडन आणि विरलन म्हणजे नक्की काय. ज्या वेळेला ध्वनीची निर्मिती होते त्यावेळेला ते आपल्या कानापर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारे कॉम्प्रेशन आणि रेअरफेक्शन तयार करतात. परंतु हे कॉम्प्रेशन आणि रेअरफेक्शन पुढे जाण्यासाठी त्यांना माध्यमाची गरज असते आणि तो माध्यम म्हणजे हवा, स्थायू किंवा द्रव या स्वरूपात असतो. त्याच्यापैकी हवा या माध्यमाच्या साहाय्याने आपल्याला ध्वनी कसा ऐकायला येतो. जर हवा हे माध्यम जर नसेल तर आपल्याला ध्वनी ऐकायलाच येणार नाही. याच्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट केला, ज्याच्यामध्ये आपण बघा एक बेल ठेवली होती जारमध्ये आणि त्याच्यामधली हवा पंपाद्वारे काढून घेण्याचा प्रयत्न करत होतो. ती बेल वाजत असताना जशी जशी हवा कमी कमी होत जाईल तसा तसा त्या ध्वनीचा म्हणजेच बेलचा आवाज कमी कमी झालेला आपण बघितला होता. आणि त्याप्रमाणेच आपण असं सिद्ध केलं होतं की कोणत्याही ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते आणि हे माध्यम म्हणजेच आपण इथे बघतोय ते हवा आहे. स्थायू आणि द्रव माध्यमातून सुद्धा हवा प्रसारित होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हा शेवटचा सेशन आहे ज्याच्यामध्ये आपण जे साऊंड ऐकतो, एखादं गाणं ऐकत असतो, त्या गाण्यामध्ये ध्वनीची निर्मिती कशा प्रकारे होते, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे ती मॅग्नेटिकल एनर्जीच्या साहाय्याने कशा प्रकारे त्याची कंपन होतात आणि आपल्यापर्यंत ध्वनी पोहोचतो. आपण डीजे वगैरे ऐकत असतो, ज्या वेळेला जो बॉक्स साऊंड आहे त्याच्या मधल्या भागात व्हायब्रेशन्स क्रिएट होत असतात. ती का होतात, जेवढा ध्वनी वाढवला जाईल तेवढा व्हायब्रेशन मोठ्या प्रमाणावर क्रिएट होतात, ते आपण बघितलेलं आहे. त्याच्याविषयीच आपण आता ह्या शेवटच्या सेशन मध्ये जाणून घेणार आहोत. बघूया तर लेसन 15वा ध्वनी आणि सेशन 5वा. इथे बघा काही साऊंड दाखवलेले आहेत, आपल्याला स्पीकर्स दाखवलेले आहेत. या स्पीकर्स मध्ये जो पडदा असतो तो हलत असतो आणि त्याची आतमधली रचना बघा दाखवलेली आहे. मायक्रोफोन कडून आलेला साऊंड आहे, मध्ये कुंतल आहे, नालकुंतल वगैरे जी म्हणजे ऊन केलेली कॉईल आहे त्याला कुंतल असं म्हणतात. तो पडदा दिसतो आपल्याला साऊंडचा, एक कायम चुंबक आणि त्याच्यामध्ये ते कुंतल आहे. ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी तयार होते त्यावेळेला तिथे मॅग्नेट तयार होतं आणि त्याच्यामध्ये रिपल्शन होतं. रिपल्शन झाल्यामुळे तो हलायला लागतो आणि मॅग्नेट हलायला लागल्यामुळे ध्वनीची निर्मिती होते. कशा प्रकारे निर्मिती होते ते आपण आता पाहणार आहोत. म्हणजे ही ध्वनी क्षेपकाची अंतर्गत रचना आपल्याला इथे दिसते. इथे बघा ध्वनी क्षेपकापासून ध्वनी निर्मिती म्हणजे साऊंड जनरेशन बाय लाऊड स्पीकर. बघा ध्वनी क्षेपकापासून ही आवाजाची निर्मिती होते हे तुम्हाला माहित आहे. ध्वनी क्षेपकाची अंतर्गत रचना आडव्या छेदाच्या रूपात म्हणजे क्रॉस सेक्शन मध्ये आकृतीमध्ये दाखवलेली आहे. यामध्ये एक कायम चुंबक असतो, त्याच्या भोवती गुंडाळलेल्या कुंतलातून कॉईल म्हणजे जी कॉईल आहे त्यातून विद्युत प्रवाह प्रवाहित झाल्यास त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. हे तुम्ही मागील पाठात जाणलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे जाऊन पाहायचं आहे की ज्या वेळेला कुठूनही इलेक्ट्रिक करंट चालू होतो त्यावेळेला फ्लेमिंग्सचे काही रूल आहेत आणि उजव्या हाताचा नियम आपण बघणार आहोत. म्हणजे उजव्या हाताचा अंगठाचा नियम सुद्धा बघणार आहोत. जिथून कुठून विद्युतधारा वाहते त्याच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं. ते आपण पुढे स्टडी करणार आहोत, त्याचा विचार नंतर करूया. आता पहिले इथे बघा, इथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं आणि त्यांच्यामध्ये आधी असलेलं चुंबक आणि हे चुंबकीय क्षेत्र यांच्यामध्ये रिपल्शन होऊन त्याच्याद्वारे ध्वनीची निर्मिती होत असते. इथे बघा दोन चुंबक एकमेकांजवळ आणल्यास त्यांच्या स्थितीनुसार त्यांची हालचाल होते. हे तुम्ही पाहिलेच असेल. स्थितीनुसार हालचाल होते म्हणजे काय, तर नॉर्थ पोल जवळ आले तर रिपल्शन आहे, साऊथ पोल जवळ आले तरीही रिपल्शन आहे. नॉर्थ साऊथ म्हणजे विजातीय ध्रुव जर जवळ आले तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं. म्हणजे लाईक पोल्स जर जवळ आले तर रिपल्शन आणि नॉन लाईक पोल जर जवळ आले तर त्यांच्यामध्ये अट्रॅक्शन होतं. अशाच प्रकारे इथे कुंतलाद्वारे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रानुसार ते कुंतल मागे पुढे हलू लागते, कारण रिपल्शन अट्रॅक्शन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे ते कुंतल तुम्हाला दाखवलेलं आहे, सोलेनॉइड जे दाखवलेलं आहे
त्यांच्यामध्ये हालचाल होते. कुंतलाचे हे हलणे म्हणजेच त्याची वारंवारिता आणि आयाम, त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह कशा प्रकारे बदलत आहे त्यावर अवलंबून असतो. म्हणजे आपण जर आवाज वाढवला तर मोठ्या प्रमाणावर विद्युत धारा वाहेल आणि त्याचा आयाम पण वाढलेला असेल आणि त्यावेळेला मोठ्या प्रकारचा साऊंड इथे निर्माण झालेला आपल्याला बघायला मिळतो. याच कुंतलाला जोडलेल्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याची मागे पुढे हालचाल होऊ लागते. आपण ते बघितलेलं आहे. तर डीजे चालू असेल तर बघा डीजेचा जो साऊंड आहे तो जोरजोरात हलताना आपल्याला दिसतो, कारण त्याचा साऊंड मोठा असतो, कारण त्यातून मोठ्या प्रमाणावर विद्युत धारा वाहत असते. एम्प्लिफायरच्या मार्फत ही विद्युत धारा मोठ्या प्रमाणावर सोडली जाते आणि त्याच्यामुळे आतमध्ये जे कुंतल आहे, चुंबक आहे, त्याच्यामुळे त्याचे रिपल्शन होऊन हालचाल सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते आणि मोठा साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो. तेव्हा नादकाठ्याच्या भुजांच्या मागे पुढे होणाऱ्या हालचालीमुळे हवेत ध्वनी तरंग निर्माण होतात. आपण सुरुवातीच्या सेशनमध्ये पाहिलं होतं की ट्युनिंग फोर्क आपण एखाद्या रबरी भागावर आपटला तर त्याच्या भुजांमध्ये काय होते, हालचाल होते आणि त्याच्यामुळे काय होते तर व्हायब्रेशन्स निर्माण होतात. याच प्रकारे येथे ध्वनिक्षेपकाच्या पडद्याच्या मागे पुढे अशा होणाऱ्या हालचालीमुळे हवेत ध्वनी तरंग निर्माण होतात. ध्वनी निर्मिती करत असलेल्या एखाद्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याला हलकासा स्पर्श करून या पडद्याच्या कंपनांचा अनुभव तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर आपण डीजे च्या समोर उभे राहिलो तर ते जे स्पीकर्स असतात त्यांची हालचाल मोठ्या प्रमाणावर झालेली आपल्याला दिसते आणि अशा प्रकारच्या हालचालीमुळे जेवढ्या जास्त प्रमाणात हालचाल तेवढा मोठा साऊंड आपल्याला ऐकायला मिळतो. इथे बघा ध्वनी निर्मिती करत असलेल्या एखाद्या ध्वनिक्षेपकाच्या पडद्याला हलकासा स्पर्श करून या पडद्याच्या कंपनाचा अनुभवही तुम्ही घेऊ शकता. ध्वनिक्षेपक म्हणजे काय, स्पीकर. तर ह्याच्या मार्फत आपण ह्या कंपन्याचा अनुभव घेऊ शकतो. ध्वनिक्षेपकाचा वापर करून खूप मोठ्या पातळीचा आवाज निर्माण केला जाऊ शकतो. म्हणून सार्वजनिक ठिकाणी ध्वनिक्षेपकाचा वापर केला जातो. म्हणजे सार्वजनिक ठिकाण असेल, यात्रा असेल किंवा दुसरं काही ठिकाण असेल जिथे खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली आहे आणि त्यांच्यामध्ये कोणती अनाउन्समेंट करायची असेल तर अशा वेळेला ध्वनिक्षेपकाचा वापर केला जातो. बघा ध्वनीची पातळी सुमारे 100 डेसिबल पेक्षा जास्त असल्यास तो ध्वनी आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. म्हणून बघा आता BMC असेल किंवा कोणतंही झेडपीचं क्षेत्र असेल तिथे असणाऱ्या शाळा किंवा हॉस्पिटल्स जे आहेत त्यांच्यामध्ये नो साऊंड असं लिहिलेलं असतं. म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचा ध्वनी निर्मिती करायची नाहीये, कारण हॉस्पिटलमध्ये पेशंट्स असतात आणि शाळेमध्ये विद्यार्थी शिकत असतात. तर 100 डेसिबल पेक्षा जास्त जर ध्वनी असेल तर आपल्याला त्रासदायक ठरतो. आणि म्हणून दिवाळीच्या वेळेला बघा आपल्याला अशा प्रकारे गव्हर्नमेंट अनाऊन्स करताना दिसतं की अशा प्रकारचेच फटाके वाजवा जेणेकरून ध्वनी प्रदूषण होणार नाही. ध्वनी प्रदूषणासोबतच वायू प्रदूषण सुद्धा तिथे रोखलं जातं. आणि म्हणून ध्वनिक्षेपकाची क्षमता जरी उच्च पातळीची ध्वनी निर्माण करण्याची असली तरी त्यावर मर्यादा ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे ध्वनिक्षेपक जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात साऊंड निर्माण करू शकतो, परंतु 100 डेसिबल पेक्षा जर जास्त, डेसिबल हे ध्वनीची इंटेन्सिटी मोजण्याचं एक एकक आहे. जसं आपलं वजन आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो, उंची मीटर किंवा सेंटीमीटर मध्ये मोजतो, तसं ध्वनीची जी इंटेन्सिटी आहे ते मोजण्यासाठी डेसिबल हे एकक वापरलं जातं. आता ध्वनिक्षेपक जो असतो तो खूप मोठ्या प्रमाणावर ध्वनी निर्माण करू शकत असला तरीही या साऊंडवर मर्यादा ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणजे 100 डेसिबल पेक्षा जास्त त्याची पातळी वाढू नये ह्याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. अन्यथा ध्वनी प्रदूषण होऊन आजूबाजूला जे लोक आहेत त्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. इथे बघा भ्रमण ध्वनीवर ध्वनीची पातळी डेसिबल या एककात मोजण्यासाठी ऍप उपलब्ध होऊ शकते. बघा अशी विविध प्रकारची ऍप्स या मोबाईल मार्फत आपल्याला उपलब्ध झालेली आहेत. ऍप स्टोअर मधून अशा प्रकारचा ऍप आपण घेऊ शकतो. त्याचा वापर करून आपल्या शिक्षकांच्या सहाय्याने सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येत असलेल्या एखाद्या ध्वनिक्षेपकातून येणाऱ्या आवाजाची पातळी मोजून आपण पाहू शकतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी स्पीकर लावलेला असेल तर त्या ध्वनिक्षेपकातून येणारा आवाज किती क्षमतेचा आहे ते आपण इथे मोजू शकतो. ध्वनिक्षेपकापासून वेगवेगळ्या अंतरावर उभे राहून आवाजाची पातळी आपल्याला मोजायची आहे. ध्वनिक्षेपकापासून अंतर आणि आवाजाची पातळी यांचा काही संबंध तुम्हाला आढळतो का? तर विद्यार्थी मित्रांनो, नक्की तिथे संबंध आहे. जसं ध्वनिक्षेपकापासून आपण लांब लांब जाऊ तसं आपल्याला तो आवाज कमी कमी झालेला दिसतो आणि जवळ गेल्यानंतर आवाज वाढतो. म्हणजे याचा अर्थ ध्वनिक्षेपकापासूनचं अंतर आणि आवाजाची पातळी यांच्यामध्ये फार जवळचा संबंध आहे हे आपल्याला कळतं. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की ध्वनी व ध्वनी निर्मितीचा अभ्यास करताना निर्माण होणाऱ्या ध्वनीचा इतरांना त्रास होऊ नये. कारण ध्वनी प्रदूषण आजकाल खूप वाढलेलं आहे. आपण जर रस्त्यावर गेलो किंवा रोडवर गेलो असो तर वाहनांचा आवाज, तिथे एखादं लग्न असेल किंवा कोणतेही फंक्शन असेल तर तिथे चालू असलेल्या स्पीकरचा आवाज याचा खूप त्रास आपल्याला होतो. आणि म्हणून आपण जेव्हा
ध्वनी किंवा ध्वनी निर्मितीचा अभ्यास करत असू त्यावेळेला तो त्रास इतरांना होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. पर्यावरणाला हानी पोहोचणाऱ्या व सामाजिक आरोग्य बिघडवणाऱ्या प्रमुख कारणांमध्ये ध्वनी प्रदूषणाचा समावेश होतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे सामाजिक आरोग्य म्हणजे पब्लिकचं आरोग्य जे आहे त्याच्यामुळे बिघडू शकतं किंवा पर्यावरणाला सुद्धा याचा ऱ्हास होऊ शकतो आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण या सेशनच्या अंती अशा गोष्टी शिकलो की त्याच्यापासून आपण ध्वनी प्रदूषणापासून आपण स्वतःही आपला स्वतःचा बचाव करू शकतो किंवा इतरांना सुद्धा याच्यापासून वाचवू शकतो. याचं कारण याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण जो आहे तो 100 डेसिबल पेक्षा जर जास्त त्याची मर्यादा झाली, क्षमता झाली तर ती आपल्याला धोकादायक असते आणि त्याच्यामुळे आपल्याला ध्वनी प्रदूषणाचा त्रास होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशनल ऍप आहे ज्याच्या मार्फत आपण 6वी ते 10वी पर्यंतच्या विविध विषयांचा अभ्यास अगदी घरबसल्या करू शकता. आमच्या तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं आणि आपलं भवितव्य उज्ज्वल होतं. आपल्याला आलेल्या क्वेरीज तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि त्यांचं निरसन आम्ही इथे करण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. आपल्याला समजेपर्यंत इथे शिकवलं जातं आणि म्हणून AS विद्यालय एनी टाइम एनीवेअर स्कूल हे जे ऍप आहे हे आपल्यासाठी फार उत्कृष्ट असं ऍप आहे आणि याच्यामुळे आपली आकलन शक्ती सुद्धा वाढणार आहे आणि एक्झाम मध्ये आपण चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवून आपलं भवितव्य आपण उज्ज्वल करणार आहात. धन्यवाद.